नमस्कार. या विष्णू सहस्रनामाच्या एकूणच प्रवाहात आज आपण एकूण 4 श्लोक आणि 37 नावांचा आज विचार करणार आहोत. म्हणजे आपला आजचा टप्पा हा 354 नावांच्या पर्यंत पोहोचणार आहे. कधी जास्त कधी कमी असं करत करत 1000 नावांच्या पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. या पुरुषोत्तम मासातच हा भाग संपला पाहिजे. सहस्रनाम संपलं पाहिजे म्हणजे पुढे आपल्याला नव्या विषयाला प्रारंभ करता येईल. यासाठी आपण असं श्लोक काही जे आहेत ते ॲडजस्ट करून पुढे जातोय. आजच्या पहिल्या श्लोकातला म्हणजे आजच्या पहिला श्लोक आपण आधी ऐकूया आणि मग त्यातल्या नावांचा विचार आपण करूया. अच्युतः प्रथितः प्राणः प्राणदो वासवानुजः अपान्निधिरधिष्ठानमप्रमत्तः प्रतिष्ठितः. ऐकलात? अच्युत हा पहिला शब्द आहे. हा याआधी आलेला आहे, जो कधीच आपल्या स्थानावरून ढळत नाही, स्थानावरून च्युत होत नाही असा तो अच्युत, असं आपण त्यात ऐकलेलं आहे. पण इथे जरा वेगळं आहे. हा षडविकार रहित आहे. षडविकार रहित म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या 6 विकारांच्या मध्ये तो कधीच अडकत नाही. आणि ही विकार त्याला नसल्याने तो लोकांच्या हृदयस्थानातून कधीच दूर होत नाही, कधीच ढळत नाही. तो षडविकार रहित आहे म्हणून लोकांच्या हृदयस्थानामध्ये अढळपणे बसलेला आहे. त्याचं स्थान अढळ आहे. पुढचं नाव आहे प्रथित. प्रथित म्हणजे प्रसिद्ध. आता ईश्वर हा प्रथित यश असा आपण शब्द वापरतो ना, प्रसिद्ध असं यश, प्रथित यश हा प्रथित आहे. प्रथित म्हणजे काय? प्रसिद्ध. आणि प्रसिद्ध कशामुळे आहे? जगाची उत्पत्ती करण्याच्या कारणामुळे तो प्रसिद्ध आहे. तो जगाची उत्पत्ती करत असतो म्हणून तो प्रसिद्ध आहे. त्याच्या पुढचं नाव आहे प्राण. भूतमात्रांचा प्राणस्वरूप असा तो आहे. तिसरा आहे प्राणद, देवांना बळ देणारा, देवांनाही प्राण देणारा असा तो. त्याच्या पुढचं नाव आहे वासवानुज. अनुज वासव. आता बघा गंमत अशी आहे की याआधी एक नाव त्याच्यासाठी वापरलंय उपेंद्र. एक नाव वापरलंय उपेंद्र. वासव म्हणजे कोण? इंद्र. इंद्राचा अनुज कोण? उपेंद्र. म्हणून तो उपेंद्र सुद्धा आहे. अपानिधी समुद्र, जलनिधी आपण म्हणतो ना, तो अपानिधी आहे. अप म्हणजे समुद्र, जलनिधी आहे, समुद्र आहे, सागर आहे. त्याच्या पुढचं नाव आहे अधिष्ठान. जगाच्या सगळ्या कर्माचं अधिष्ठान कोण असेल ना तर ईश्वर आहे. त्याच्या अधिष्ठानाशिवाय, इथे अधिष्ठान उत्तम असेल तर कार्य उभं राहतं. त्याच्या अधिष्ठानाशिवाय कोणतंही कार्य उभं राहत नाही. म्हणून तो जगाचं अधिष्ठान आहे. त्याच्यामुळेच जग चाललंय, त्याच्या आधारावरच जग चाललंय. पुढचं नाव आहे अप्रमत्त. कर्मफल अधिकारानुसार देणारा. ज्याचा जितका अधिकार तितकं त्याच्या कर्माचं फल, म्हणून तो अप्रमत्त आहे. कमी जास्त करत नाही, गडबड नाही. जितकं काम तितकंच त्याचं फळ. जसं काम तसं त्याचं फळ. चांगलं कराल चांगलं, वाईट कराल वाईट, लोकांना छळाल तुम्हाला छळणारं फळ. त्यामुळे तो अप्रमत्त आहे. त्याच्या पुढचं नाव आहे प्रतिष्ठित. तो प्रतिष्ठित कुठं आहे? त्याच्या महिम्याच्या मध्ये. म्हणजे एक साधं सोपं गणित सांगतो. ईश्वराचा महिमा गायल्याने आपलं भलं होतं असं आम्ही युगानुयुगापासून ऐकत आलेलो आहोत. देवाचा महिमा गायला पाहिजे, देवाचा महिमा सांगायला पाहिजे, कारण तो त्याच्या महिम्यामध्येच स्थित झालेला आहे म्हणून तो प्रतिष्ठित आहे. पुढच्यासाठी 327 ते 335 ही नावं जाणून घेण्यासाठी श्लोक ऐकूया आणि मग पुढे त्या नावांचा अर्थ जाणून घेऊया. स्कंद स्कंदधरो दुर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानुरादिदेवः पुरंदरः. ऐकलात? पुढचं नाव आहे स्कंद. स्कंद म्हणजे काय? तर अमृत रूपाने वाहणारा, वायू रूपाने सुकविणारा. स्कंद नाही, स्कंद अमृत रूपाने वाहणारा, वायू रूपाने सुकविणारा. नीट लक्षात घेतलं पाहिजे. स्कंद पुराण हा शब्द आपल्याकडे आहे. स्कंद म्हणजे संपविणे. आपल्या वेगवेगळ्या पुराणांच्या मध्ये एक स्कंद पुराण आहे. या स्कंद पुराणात संपविणे, विनाश करणे. आणि महादेवाच्या मोठ्या पुत्राचं कार्तिकेयाचं नाव सुद्धा एक स्कंद आहे. स्कंद म्हणजे संपविणे. पण कसं संपविणे? विनाश नाही.
अमृत रूपाने वाहणारा आणि वायुरूपाने सुकविणारा. वायुरूपाने सुकलं की ते वायूचा बाष्प बनतो, त्यातून पुन्हा वर्षाव होतो आणि पुन्हा सृष्टी हिरवीगार होऊ लागते. तसा येते तो स्कंद आहे, तो स्कंदधर आहे. म्हणजे धर्ममार्ग धारण करणारा. स्कंद हा धर्म आहे, तो स्कंद धर्म आहे, तो स्कंद धर्म मार्गाला धारण करणारा आहे. सृष्टीच्या वायुरूपाने सुकविणारा आहे, अमृत रूपाने वाहणारा आहे. वाहता वाहता तो पुन्हा एकदा त्या सृष्टीला निर्माण करणारा आहे. पुढचं नाव आहे धूर्य. धूर्य म्हणजे प्राणीमात्राचे जन्मादी रूपाचे ओझे वाहणारा. सगळ्या प्राणीरूपाचं धूर्य बनून तो ओझे वाहत असतो. वायुवाहन. वायुवाहन म्हणजे वायूचं वाहन नाही, वायूलाच गती देणारा, वायूमध्ये वाहण्याची क्षमता निर्माण करणारा तो वायुवाहन. त्याच्या पुढचं नाव आहे पुरंदर. असुरांच्या नगरांचा नाश करणारा तो पुरंदर. असुरांच्या नगराचा नाश करणारा. पुढचं नाव आहे वासुदेव. प्राणीमात्राला स्वतःमध्ये ठेवणारा देवाचे उत्पत्ती स्थान. जिथे देवाची उत्पत्ती स्थान होत असते तो उत्पत्ती स्थान आहे. सर्व प्राणीमात्राला तो स्वतःमध्ये ठेवत असतो. पुढचं नाव आहे बृहद भानू. बृहद मोठा, भानू सूर्य मोठा. सूर्य ज्याच्या प्रकाशाने सगळ्या धरित्रीला, सगळ्या विश्वाला, ब्रह्मांडाला व्यापला आहे असा बृहद भानू. म्हणजे एक भानू, एक सूर्य वेगवेगळ्या ग्रहावर प्रकाश देतो, पण हा बृहत भानू संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाश देत असतो. त्याच्या पुढचं नाव आहे आदिदेव. आदिदेव म्हणजे सर्वांचे कल्याण करणारा. कुणा एकाचे नाही, सर्वांचे कल्याण करणारा. देवांचा तो आदी आहे, तो उगमस्थान आहे, तो सर्वांचं कल्याण करणारा आहे. पुढचा श्लोक ऐकूयात, ज्यात 336 ते 345 अशी 10 नावं आहेत. ऐका तो श्लोक. अशोकस्तारणस्तारः शूरः शौरिर्जनेश्वरः अनुकूलश्चतावर्तः पद्मी पद्मनिभेक्षणः. ऐकलात? यातलं पहिलं नाव आहे अशोक, शोकरहित, ज्याला कसलाही शोक नाही आहे, दुःख नाही, वेदना नाही. पुढचं नाव आहे तारण. जो तारण म्हणजे भवसागर पार करून नेणारा. आपल्या सगळ्यांना एक भ्रम असतो, मी केलंय. यश मिळालं ना तर आपण स्वतःला मोठं समजत असतो की हे माझ्यामुळे झालंय. तो भवसागर तारून जो नेतो, यश तुम्हाला मिळतं ते त्याच्यामुळंच. या सगळ्या संसारातून तुम्हाला तो तारून नेतो, भवसागरातून तारून नेतो, म्हणून तो तारण आहे. तोच तारण आहे, तोच तारणहार आहे. त्यानंतर पुढचं नाव आहे तार. तो जन्म आणि मृत्यू या भीतीपासून तुमचं तारण करतो. उगाच पुन्हा मरायचं आहे, काहीतरी व्हायचं आहे, या जन्म आणि मृत्यूच्या भयापासून तो तुमचं तारण करतो. पुढचं नाव आहे शूर म्हणजे पराक्रमी. शूरच्या नंतर एक नाव आलंय शौरी. शौरी म्हणजे वासुदेवाचा पुत्र. जो वासुदेव आहे त्यांचा पुत्र. जनेश्वर प्राण्यांचा ईश्वर, प्रत्येक जणांचा ईश्वर. अनुकूल आत्मरूप असल्याने तो आत्मरूप आहे. अनुकूल का बरं आहे? तो आत्मरूप आहे आणि आत्मरूप असलं की अनुकूल असतं. माझं असलं की ते अनुकूल असतं, म्हणून तो आत्मरूप आहे. पुढचं नाव आहे शतावर्त. शतावर्त म्हणजे शेकडो अवतार घेणारा, पुन्हा पुन्हा जन्माला येणारा, संभवामी युगे युगे ही त्याचीच प्रतिज्ञा पूर्ण करणारा. त्याच्या पुढचं नाव आहे पद्मी. हातात कमळ धारण करणारा. जो हातामध्ये कायम कमळ धारण करत असतो तो पद्मी. पुढचं नाव आहे पद्मानिभेक्षण म्हणजे कमळाप्रमाणे नेत्र असलेला, ज्याचे नेत्रच कमल आहेत. राजीव लोचन आहे तो पद्मानिभेक्षण असं त्याचं अजून एक नाव आहे. त्याच्या पुढचा आजचा 4था श्लोक आपण ऐकूया, त्यातल्या नावांचा विचार करूया. पद्मनाभोरविन्दाक्षः पद्मगर्भः शरीरभृते महर्धिर्वृद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः. यातली नाव आहेत पद्मनाभ, अरविंदाक्ष, पद्मगर्भ, शरीरभृत, महद्री, वृद्ध, वृद्धात्मा, महाक्ष, गरुडध्वज. आता या नावांचे अर्थ काय आहेत अगदी थोडक्यात सांगतो, फार लांबवत नाही, कारण आज जरा जास्त नावं आपण घेतली, 34 नावं घेतलीत, त्यामुळं त्या सगळ्यांचा विचार आपल्याला पटापट करावा लागणार आहे. ज्या दिवशी कमी नावं असतात त्या दिवशी आपण यावर अधिक भाष्य करत जाऊ. पद्मनाभ जो नाभी कमलात राहतो, जो कमलासारख्या नाभीचा आहे असा तो पद्मनाभ. त्यानंतर अरविंदाक्ष कमळासारखे डोळे असणारा. पद्मगर्भ
कमळात राहणारा, शरीरभृत, शरीराचे पोषण करणारा, जो आपल्या शरीराचं पोषण करतो, तो त्याला आपण सृष्टीचा पोषण करता म्हटलंय, सगळ्यांचा पोषण करता म्हटलंय, तो शरीराचं पोषण करणारा आहे. नंतर महर्धी, तो महाविभूती आहे, सर्वात मोठी विभूती आहे. तो वृद्ध आहे, म्हणजे प्रपंच रूप आहे. तो वृद्धात्मा आहे, म्हणजे तो सर्वात प्राचीन आहे, सर्वात जुना आहे. तो महाक्ष आहे, मोठे डोळे असलेला आहे, आणि ज्याच्या ध्वजावर सदैव गरुड विराजमान असतो, असा तो गरुड ध्वज सुद्धा आहे. अशा भगवान विष्णूला पुन्हा एकदा वंदन करून आजच्या भागापुरतं आपण थांबूया आणि पुन्हा येऊया नव्या भागासाठी. नमस्कार.